सध्याच्या घडीला अनेक मराठी कलाकार हिंदी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवतायत. चित्रपट असो वा मालिका, मराठी कलाकार हिंदी इंडस्ट्री सुद्धा गाजवतायत. नीना कुलकर्णी, सुप्रिया पिळगावकर, कश्मीर महाजनी, मयुरी देशमुख या कलाकारांनी हिंदी मालिका विश्व गाजवलंय. यात आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलंय. छत्रीवाली, ठिपक्यांची रांगोळी या गाजलेल्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नम्रता प्रधान हिंदी मालिकेत दिसणार आहे. झी टीव्हीवरच्या गंगामाई की बेटिया या TRP टॉपर शो मध्ये नम्रताची वर्णी लागलीय. महत्वाची गोष्ट म्हणजे ती मुख्य पात्र साकारते. गंगामाईची मोठी मुलगी सहाना शर्मा ही भूमिका ती साकारणार आहे. याआधी अभिनेत्री सृष्टी जैन ही भूमिका साकारत होती. सूत्रांच्या माहितीनुसार लग्न असल्यामुळे तिने मालिकेतून एक्झिट घेतली. त्या जागी नम्रताचं कास्टिंग करण्यात आलं अशीही माहिती मिळाली. सोशल मीडियावर सध्या नम्रतावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या मालिकेचं शूटिंग सध्या चंडीगडमध्ये सुरू आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी लाटकर या गंगामाईची भूमिका साकारतायत. भूमिका कशी मिळाली, ऑडिशन कसं झालं याबद्दल नम्रताने एक्सक्लुझिव्ह माहिती दिली. नम्रता म्हणाली, मी 1 महिना आधी या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती, पण त्यानंतर त्यांच्याकडून काहीच उत्तर आलं नाही. पण मनातून वाटत होतं की कदाचित इथे आपलं सिलेक्शन होऊ शकतं. मी ही सिरियल फॉलो करायला लागले. सहानाचं काम बघत होते, तिचा लुक कसा आहे हे बारकाईने बघत होते. तर 15 दिवसांनी मला परत एकदा ऑडिशन द्यायला सांगितलं. मी ऑडिशन पुन्हा पाठवली, पण समोरून काहीच रिस्पॉन्स आला नाही. तिथे मी आशा सोडून दिली आणि फॅमिलीसोबत बाहेर गेले. तिथे गेल्यावर त्यांचा फोन आला की तुमचं सिलेक्शन झालंय. हे इतक्या पटकन घडलं. मी आई-बाबांना विचारलं आणि त्यांनी सुद्धा होकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी फ्लाईटने चंडीगड गाठलं. मी कॅमिओ भूमिकेत अडकले असते तर कदाचित ही संधी गमावली असती. पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला एका अशा प्रोजेक्टचा भाग होता आलं. या कॅरेक्टरमध्ये साधेपणा आहे, सोजवळपणा सुद्धा आहे, ज्या भूमिका मी आधीही साकारल्यात. त्यामुळे मला थोडं सोपं पडतंय. पण या कॅरेक्टरचं बोलणं, उठणं, बसणं हे सगळं अजून जमवून घ्यायचंय. मी माझं बेस्ट देईन. या निमित्ताने चंडीगड बघायची संधी मिळाली. खूप अनपेक्षितपणे सगळं घडलंय. मी स्वतःला भाग्यवान समजते की झी टीव्हीच्या या टॉप 2 मध्ये असलेल्या शोचा मला भाग होता आला. अशा भावना नम्रताने व्यक्त केल्या. तुम्ही नम्रताला या मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का? हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.